1200चा मॅक्सिमम आपण सोडणार आहोत दिवसापूर्वीच. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे धरणाच्या पाण्याची सगळ्यांनी अजून पवना धरण जवळपास 98% भरलेले आहे आणि 100% धरण आता भरण्याच्या परिस्थितीमध्ये पवना धरण 100% भरल्यानंतर त्याचं जलपूजन गेल्या अनेक वर्षापासून करतो. आज देखील माझ्या कार्यकर्त्यांसमोर येऊन जलपूजन केलेलं आहे. पवना धरणातला पाणी पवना धरणाच्या खाली जेवढा परिसर आहे पिंपरी चिंचवड पर्यंत एवढी शहरं आहेत किंवा गावं आहेत त्या धरणातलं पाणी खरं तर त्या गावांना मिळतं पिण्यासाठी आणि भविष्यामध्ये पाणी जपून वापरा हा संदेश देखील त्या माध्यमातून येतं. पवना धरणाच्या निर्मितीपासून पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. गोळीबारामध्ये 3 हुतात्मे झाले त्यांचे प्रश्न आहेत. इतर काही प्रश्न या प्रश्नाला गेले अनेक वर्ष बैठका घेतो. परंतु महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक झाली आणि काही महत्वपूर्ण निर्णय त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेले आहेत. बैठकीमध्ये या विभागाचे माझे आमदार मी स्वतः होतो. धरणग्रस्त परिसरातील गेले अनेक वर्ष आंदोलन करणारे त्यांचे प्रतिनिधी होते आणि या संदर्भामध्ये नंतर कलेक्टर बरोबर बैठक झाली. त्यामध्ये काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या. त्या मागण्यांच्या बाबतीत पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये एक धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये आणि पुढच्या आठवड्यात एक बैठक होईल मान्य कलेक्टरांसमोर. मी आज देखील या परिसरातील धरणग्रस्तांबरोबर चर्चा केलेल्या काही गोष्टी सांगितलेल्या. आता हा प्रश्न गेले 50-55 वर्षाचा प्रश्न सुखद येतोय खरं तर आणि तो मार्गच निघतोय. जे जखमी गोळीबारामध्ये त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे तो देखील मार्ग जातो. न्याय देण्याची भूमिका शासनाच्या वतीने घेतोय आणि यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम मी असं स्थानिक आमदार असतील माझे आमदार असतील हे सातत्यानं करतात. धरणकरणाचे प्रतिनिधी देखील करतात. याच्यातून मार्ग मला असं वाटतं की पूर्णतः निघण्याच्या परिस्थितीमध्ये गेले अनेक वर्षाचा प्रश्न आहे. त्यामुळं काही गोष्टी सकारात्मक चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढणे. परिसरामध्ये ज्या जागा संपादित करून शेतकऱ्यांच्या जागा गेल्यात आणि याला लागून अनेक प्रश्न असल्यामुळं ते सोडवण्याचं काम करतोय. मला असं वाटतं की येत्या महिन्यात भरामध्ये हा प्रश्न राज्य सरकारच्या स्तरावरती तो मार्गस्थ होईल. गेले 50 वर्ष जे काम झालं नाही गेले अनेक वेळा आंदोलनं खरं तर धरणग्रस्तांनी केली. त्या आंदोलनाला मी देखील भेट दिल्या होत्या आणि यापुढं शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये त्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या दृष्टिकोनातून स्वतः प्रयत्न करतो. नक्कीच माहितीच्या या सरकारमध्ये हा प्रश्न मार्गी लागण्याचा आत्मविश्वास. पिंपरी चिंचवड शहराला तसेच देवरोड तळेगाव पवना धरण लगत असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण आज 100% भरलेले आणि धरण 100% भरत असताना दरवर्षी आम्ही धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करतो. आज देखील जलपूजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी गेले जवळपास 8 वर्ष पवना धरणातला गाळ काढण्याचं काम केलेलं आहे आणि गाळ काढत असताना आता जवळपास 1,00,000 क्युबिक मीटर आजपर्यंत गाळ काढलेला आहे. धरण पात्रामध्ये डोंगर माथ्यावरून येणारं पाणी त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती माती गाळ येतो आणि तो दरवर्षी धरण क्षेत्रामध्ये साठला जातो आणि ते गाळ काढण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आज आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येनं धरण भरलेलं त्या धरणालगत आणि धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं हे पवना धरण 100% भरलेलं आहे. आज जलपूजन करत असताना सगळे माझे सहकारी या ठिकाणी आहे. या माध्यमातून मी नागरिकांना शुभेच्छा देतो. पवना धरणाच्या खाली पवनामाई वाहते त्याच्यामध्ये अस्वच्छ पाणी सोडू नका. ड्रेनेजचं पाणी सोडू नका. नदी घाण करू नका. नदीमध्ये खरं तर निर्माल्य टाकू नये, कचरा टाकू नये, बाटल्या प्लास्टिकच्या टाकू नये, प्लास्टिकचा कचरा टाकू नये. अशा प्रकारचा देखील आपण